श्री महालक्ष्मी व्रत. श्री महालक्ष्मी व्रत करणाऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन. हे व्रत सुख, शांती, धन, संपत्ती व श्री लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी करायचे आहे. व्रत करणारे स्त्री असो किंवा पुरुष शरीराने आणि मनाने स्वच्छ आणि आनंदी असावेत. या व्रताला कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी सुरुवात करता येईल. पूजाविधीसह दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करावे. महालक्ष्मी व्रताची कथा आणि महात्म्य वाचावे. अशा प्रकारे 8 गुरुवार हे व्रत आचरून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. तसेच वर्षभरही हे व्रत करता येते. वर्षभर दर गुरुवारी आपल्या कुलदेवतेसमोर किंवा देवीच्या फोटोसमोर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा आणि महात्म्य वाचावे. व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी 8 सुवासिनी अगर 8 कुमारिकांना घरी बोलवावे. प्रत्येकीला पाटावर किंवा आसनावर बसवून ती व्यक्ती महालक्ष्मी स्वरूप समजून तिला हळद कुंकू लावावे. पूजा आणि आरती संपल्यावर प्रसाद म्हणून फळ वा पोथीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी आणि नमस्कार करावा. हेच या व्रताचे उद्यापन. पुरुषांनाही हे व्रत करता येईल. त्यांनीही महालक्ष्मी महात्म्य आणि कथा वाचावी आणि उद्यापनाच्या वेळी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळद कुंकू वाहून सुवासिक फूल द्यावे, एक पोथी द्यावी आणि त्यांना देवी स्वरूप समजून नमस्कार करावा. व्रताच्या दिवशी उपवास करावा. केळी, फळे, दूध हे घेता येईल. उपाशी मात्र राहू नये. रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवून कुटुंबियांसह भोजन घ्यावे. हे व्रत पद्यपुराणात संसारी माणसासाठी सांगितले आहे. जोडप्याने हे व्रत करता येते. निरनिराळ्या कारणांसाठी स्त्री किंवा पुरुष यांना हे व्रत करताना अडचण येते तेव्हा त्यांनी दुसऱ्याकडून पूजा करून घ्यावी. उपवास मात्र स्वतः करावा. तो गुरुवार मोजण्यात घेऊ नये. इतर कोणतेही उपवास असताना हे गुरुवार व्रत आले तरी हे व्रत करण्यास हरकत नाही. रात्री पूजा करायला हरकत नाही. वाटल्यास रात्री जेवू नये. ज्यांना हे व्रत दिवसा करता येत नसेल त्यांना रात्री करता येईल. फक्त दिवसा भोजन करू नये, निराहार राहू नये. या पोथी श्रवण वाचनाचा लाभ शेजारी, नातेवाईक आणि इतरांस द्यावा. पोथी वाचनाच्या वेळी एकाग्रता आणि शांतता असावी. यावेळी गुप्त स्वरूपात श्री महालक्ष्मीचे अस्तित्व जाणवेल. शांतता आणि मनाची एकाग्रता असणाऱ्यांना सुवासही जाणवेल. जेव्हा मार्गशीर्षात 4 गुरुवार येतात तेव्हा पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करून 4थ्या गुरुवारी अमावस्या असली तरीही व्रताचे उद्यापन करावे. जेव्हा 5 गुरुवार येतात तेव्हाही पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करून 5व्या गुरुवारी अमावस्या असली तरीही व्रताचे उद्यापन करावे. श्री महालक्ष्मीची स्थापना आणि विसर्जन. पूजाविधी. या पूजेसाठी ब्राह्मणाची गरज नाही. आपण स्वतः ही पूजा मनोभावे करायची आहे. घरात पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख म्हणजे देवतेचे तण पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे करून स्थापना करायची आहे. घरातील जागा शेणाने, शक्यतो गाईच्या शेणाने सारवावी. फरशी किंवा लादी असल्यास ओल्या फडक्याने पुसून घ्यावी. त्यावर चौरंग किंवा पाट ठेवून शोभवार रांगोळी काढावी. चौरंग किंवा पाटाच्या मध्यभागी थोडे गहू किंवा तांदूळ वर्तुळाकार पसरून ठेवावे. तांब्याचा एक तांब्या स्वच्छ घासावा. तांब्याचा नसेल तर इतर धातूचा सुद्धा चालेल. त्यात पाणी भरावे. त्या पाण्यात 1 सुपारी, पैसे व दुर्वा घालाव्यात. कळसाच्या तोंडावर 5 प्रकारच्या झाडांच्या 5 डहाळ्या किंवा 5 झाडांची प्रत्येकी 5 पाने रचून त्यावर नारळ ठेवावा. नारळाची शेंडी वर असावी. कळसाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूंनी हळद कुंकवाची बोटे लावावी. अशा रीतीने तयार केलेला कलश पाटावरील तांदळाच्या किंवा गव्हाच्या वर्तुळावर नीट ठेवावा. पुस्तकामध्ये भक्तांसाठी श्री महालक्ष्मीचे चित्र छापलेले आहे. ते पुठ्ठ्यावर चिकटवावे किंवा त्या चित्राची तसबीर कलशाला टेकून समोर ठेवावी. नंतर स्वतः ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असे म्हणून आचमन करावे. ओम गोविंदाय नमः असे म्हणून पळीने पाणी हातावर घेऊन ते तामणात सोडावे. नंतर देवीला स्नान घालावे. हळद कुंकू फुले अर्पण करून अगरबत्ती व धूप दाखवावा आणि दीपाने ओवाळावे. नैवेद्य अर्पण करून मनात देवीला आपली विनंती करावी. श्री महालक्ष्मी स्नानाच्या वेळी तसबीर खराब होऊ नये यासाठी तुळशीपत्र किंवा दुर्वे तसबिरीवर व कलशावर पाणी शिंपडावे. पाटावर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी आणि नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे. आपणास वाचता येत नसल्यास किंवा अडचण असल्यास दुसऱ्याकडून वाचून घेऊन आपण ऐकावे.
श्री महालक्ष्मीसमोर हात जोडून बसावे. या पोथीत छापलेले इंद्रदेवाने श्री महालक्ष्मीला म्हटलेले नमन अष्टक म्हणावे. हे अष्टक म्हणण्यापूर्वी मनात देवीला आपली इच्छा सांगून ती पुरी करण्यासाठी विनंती करावी. नंतर आरती म्हणून निरांजन ओवाळावे. नंतर देवीला साष्टांग नमस्कार घालावा. रात्री परत श्री महालक्ष्मीची पूजा करून गोड पदार्थांचा महानैवेद्य देवीला दाखवावा. गायीसाठी अन्न काढून त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी नेऊन घालावे. नंतर कुटुंबातील इतर सर्व माणसांसोबत सहभोजन करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यावर कलशातील डहाळ्या किंवा पाने निरनिराळ्या 5 ठिकाणी ठेवावी. कलशातील पाणी समुद्र, नदी, विहीर, तलाव किंवा तुळशी वृंदावनात ओतावे. नंतर पूजा केलेल्या ठिकाणी 3 वेळा हळद कुंकू वाहून लक्ष्मीचे स्मरण करून नमस्कार करावा. याप्रमाणे त्या महिन्यातील दर गुरुवारी व एकंदर 8 गुरुवार होईपर्यंत हे पूजन करावे. मार्गशीर्षात पहिल्या गुरुवारपासून सर्व गुरुवारी हे व्रत करावे. पद्यपुराणात श्री महालक्ष्मीने दरवर्षी हे व्रत करणाऱ्यांना मी सुख देईन आणि समृद्ध करीन असे अभिवचन दिले आहे. काही जण याला केशरी व्रत म्हणतात. अमुकच रंगाचे वस्त्र नेसावे असा नियम नाही. पूजा करताना धूत वस्त्र कटाक्षाने नेसावे. गुरुवार हा श्री दत्तगुरूंचाही दिवस असल्याने त्याला आणखी महत्त्व आहे. ओम श्रीम नमः या मंत्राचा रोज रात्री 1000 जप करावा. त्याने फारच सुखद अनुभव येतात. कुटुंबातील सर्व माणसांनी एकत्र बसून रोज जप केल्याने फारच चांगले अनुभव येतात. श्री महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. ऐकावी भक्तांनो. श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख, दारिद्र्य, काळजी दूर होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी, संपत्ती, ऐश्वर, वैभव प्राप्त होते. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची नावे, रूपे अनेक आहेत. सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया, शक्ती, तृष्णा, शांती, जाती, लज्जा, शांती, श्रद्धा, कांती, वृत्ती, स्मृती, दया, तुष्टी, माता, अधिष्ठात्री व लक्ष्मी रूपाने राहते. तिला नमस्कार असो. कैलासावर पार्वती, क्षीरसमुद्रात सिंधू कन्या, स्वर्गात महालक्ष्मी, भूलोकी लक्ष्मी, ब्रह्मलोकी सावित्री, गोलोकी राधिका, वृंदावनी रासेश्वरी, चंदनवनी चंद्रा, चंपकवनी गिरिजा, पद्मवनी पद्मा, मालतीवनी मालती, कुंदवनी कुंददंती, केतकीवनी सुशीला, कंदपवनी कंदपमाला, राजप्रसादी राजलक्ष्मी, घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे. द्वापारयुगात भारतभूतील सौराष्ट्र देशात जी घडली आहे तेथे भद्रश्रवा नावाचा राज्य करत होता. तो पराक्रमी होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे याचे सम्यक ज्ञान त्याला होते. त्याला सूरजचंद्रिका नावाची राणी होती. ती राणी सुलक्षणी आणि पतिव्रता होती. त्या दोघांना 7 पुत्र आणि त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली. कन्येचे नाव ठेवले होते श्यामबाला. एकदा महालक्ष्मीच्या मनात आले, आपण त्या राजाच्या राजप्रसादी राहावे. त्याने राजा अधिक सुखी होईल आणि प्रजेला अधिक सुख देईल. गरिबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतःकरताच खर्च करील. म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले. तिने हातात काठी घेतली. ती काठी टेकत टेकत सूरजचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली. म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती. तिला पाहताच एक दासी पुढे आली. दासीने वृद्धेला तिच्या नवऱ्याचे नाव, राहण्याचे ठिकाण वगैरे सर्व इस्तंभूत विचारले. वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली, बाळ, माझे नाव कमळा. माझ्या पतीचे नाव भुवनेश. आम्ही द्वारकेला राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार दरिद्री होता. रोज त्या दोघांची भांडणं होत. मग नवरा तिला खूप मारझोड करी. या जाचाला त्रासलेली ती वैश्यपत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली. राणीवनी उपाशी भटकू लागली. तिची ती दशा बघून मला तिची दया आली. धनसंपत्ती, सुख आणि समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली. माझ्या सांगण्याप्रमाणेच तिने लक्ष्मी व्रत केले. तिला महालक्ष्मी प्रसन्न झाली. त्यामुळे तिचे दारिद्र्य संपलं. तिचं घर संतती, संपत्ती आणि समृद्धीने भरलं. तिच्या जीवनात आनंदी आनंद आला. पुढे ती पती पत्नी निधन पावली. श्री महालक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली.
त्यांनी जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केलं तितकी 1000 वर्ष त्यांना सुखोपभोग मिळाले. या जन्मी त्यांना राजकुळात जन्म झाला आहे, पण त्या राणीला श्री लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे. वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली. तिने वृद्धेला नमस्कार केला आणि म्हणाली, माताजी, मला त्या व्रताची माहिती आणि पूजाविधी सांगा. वृद्धरूपी श्री महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती आणि महिमा सांगितला. मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली. राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता. संपत्ती आणि सत्तेने ती उन्मत्त झाली होती. म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने आणि तावातावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे बोलली. तिला धक्काबुक्की केली आणि ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती. हे काही राणीला कळलेच नाही. राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. ती राजद्वारातून निघाली. थोड्याच अंतरावर तिला शांबाला भेटली. शांबालेला सगळी हकीकत समजली. राजकन्येने त्या वृद्ध ब्राह्मणीची क्षमा मागितली. तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. राजकन्येने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले. त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला. तिला सर्व वैभव मिळाले. ती आपल्या पतीसह राजवैभवात नांदू लागली. इकडे महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रश्रवा आणि राणी सुरतचंद्रिका यांचे राज्य, ऐश्वर्य, वैभव सर्व गेले आणि त्यांची अन्नान्न दशा झाली. एके दिवशी सुरतचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, आपला दामाद राजा आहे, खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जा. आपले हाल सांगा, त्याला दया येईल, तो आपल्याला सहाय्य करेल. त्याप्रमाणे भद्रश्रवा जावयाच्या राज्यात आला. तो तळ्याच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या शांबालेच्या दासींना तो दिसला. त्याची राजलक्षणे जाणून दासींनी त्याचे नावगाव विचारले. त्याने सर्व काही सांगितले. तो शांबाला राणीचा पिता आहे हे समजताच दासी धावत धावत शांबालेकडे गेल्या. त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली. दासीकडून राजवस्त्रे पाठवून शांबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले. आदर सत्कार केला. नाना परीचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले. भद्रश्रवा घरी आला. सुरतचंद्रिकेला आनंद झाला. तिने हंडा उघडला तो काय, हंडात द्रव्य नव्हते, कोळसे भरलेले होते. महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता. काही दिवसांनी सुरतचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी आली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. शांबालेने महालक्ष्मी व्रत केले. आईकडूनही करविले. सुरतचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने श्री महालक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे सर्व वैभव तिला परत मिळाले. राजैश्वर्य प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी शांबाला माहेरी आली, परंतु बापाला कोळसे दिले आणि आपल्याला काहीच दिले नाही. हा राग सुरतचंद्रिका राणीच्या पोटात खतखतत होता. म्हणून शांबालेला कोणीच विचारले नाही. तिचा अपमान झाला. परंतु आईवर न रागवता ती तेथून निघाली. निघताना तिने तेथले थोडे मीठ बरोबर घेतले. आपल्या राज्यात राजगृही आल्यावर तिच्या पतीने तिला विचारले, माहेराहून काय आणले? ती म्हणाली, राज्याचे सार आणले. पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले. नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले. त्याला सर्व जेवण अळणी लागले. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले. पदार्थात ते घालता जेवण रुचकर लागले. हे आहे ते राज्याचे सार. शांबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले. मग त्या दोघांनी हास्यविनोद करून भोजन पूर्ण केले. अशा रीतीने जे कोणी श्री महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल. सुख, समृद्धी व शांतीचा लाभ होईल. सकळ मनोरथ पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये. महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये. दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये. महालक्ष्मीचा महिमा पुरवितो भक्तांची कामना. अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी सफळ संपूर्ण. श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नमः. ओम शांती शांती शांती. श्री महालक्ष्मी देवतार्पणमस्तु. ओम श्री महालक्ष्मी महात्म्य.
नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्ते गरुडारूढे कोलासूरभयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तुते। श्री गणेशाय नमः। श्री कुलदेवताय नमः। ओम श्री महालक्ष्मी नमः। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या बुद्धीच्या नायका सकळ विद्यांच्या कारका नमस्कार तुझ ऐका करी कार्यारंभी। नमो शारदे ब्रह्मनंदिनी सर्व विद्यांची तू स्वामिनी सर्व ब्रह्मादिकांची जननी प्रणवरूपिणी तुझ नमन। तू मुकासी करसी वाचाळ पंगुसी लंघविसी अचळ ऐसी कृपा तुझी सकळ महालक्ष्मी तुझ नमन। ब्रह्ममुखी सरस्वती स्थापिली तुवा निश्चिती ब्रह्मा तेव्हा वेदाप्रती उच्चारिता झाला शिव सूर्य शक्ती गणपती विष्णू तुझी झालाशी निश्चिती। तुझी पंचायतन आकृती तुझ लागी नमन करी श्री दत्त वसिष्ठ वाल्मिक व्यास नारद शुकादिक पंचायतन भक्त अनेक त्यांनी नमिले सर्वदा। असो जिची ही स्तुती जाण त्या लक्ष्मीसी करुणी नमन करीत असे स्तुती आरंभून भक्तिभावे करुनिया। जय भव दुःख विनाशिके भक्त पालके दृष्टांतके उत्पत्ती स्थिती संहारके जय लक्ष्मी तुझ नमन। तू अनंत अवतार धरून दुष्ट जना करीसी शासन आणि भक्तांचे करी रक्षण आनंदे करीसी लक्ष्मी तू। नमन असो गुरुवरा सुखनिधाना तो गुरुराया स्मरू त्या पवित्र चरणा चित्तशुद्धी होईल। लक्ष्मी जय शरण येती तुझ त्यांच्या नाशिकी तू दुःखाते आता प्रसन्न हो आम्हा ते शरण आलो तुझ लागी। तू सकळ जगाची माता चराचरी असे तुझी सत्ता विश्वाची ईश्वरी सर्वता आम्हा लागी प्रसन्न हो। लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी ध्रुवे स्वधे महारात्री महाविद्ये लक्ष्मी देवी नमोस्तुते। तुझे जे आश्रित भक्तजन त्यांचे नाही विपत्ती जाण ते तव आश्रयाते पावून धन्य होती त्रैलोकी। तू विश्वाची स्वामिनी जाण यासाठी जगाचे करीशी पालन विश्वात्मिका अससी म्हणून धारण करीसी जगत्रया। तू त्रैलोक्याची अखिलेश्वरी सर्व बाधा प्रशमन करी विनाशावे आमचे वैरी हेची कार्य करावे। तू जशी मागतो हाची वर जेव्हा आम्हासी संकट थोर पडेल तेव्हा तू अवतार घेऊन विघ्न निवारावे। तो मालती दत्तात्रेय शिष्यासी सांगे मार्कंडेय सूत सांगे शौनकाय श्रवण तुम्ही करावे। ऐका तुम्ही भक्तजन लक्ष्मीव्रत करी जे कथन जे आचरता होई प्रसन्न महालक्ष्मी ती तुम्हावरी। पुरा श्रेष्ठ युगी द्वापारी पवित्र सौराष्ट्र भूवरी जी कथा घडली साकारी तीच आजी कथिन त्या सौराष्ट्र भूभागी भद्रशवा राजा राज्य करी। ज्ञाता असे तो वेदा माझी भूलोकी तो पराक्रमी सुरचंद्रिका नामे राणी पतिव्रता असे राज्ञी भूमीवरी ती देखणी राजा राणी राज्य करी। तयासी संतती असे 8 7 सूत पाठोपाठ शांबाला नामे धीट सुता होती तयांसी। नगर प्रांगणी उद्याने खेळेती राजनंदिनी तळेवेळी राजगृही आश्चर्य वर्तले अपार महालक्ष्मी चिंतिमनी राही जरी राजगृही तरी राजहस्ते जनी नांदेन सुख समृद्धी जरी जाईन गरीबा घरी तो स्वार्थी खर्चील संपदा सारी इतर आर्त जनता सारी दरिद्री राही बिचारी विचारैसा करोनी वृद्ध नारी रूप घेऊनी हाती काठी धरोनी राजद्वारी प्रगटली होती तेथे एक दासी धावे दासी दारापासी पुसे कोण हवे तुझसी जाणे तुझ कोणापाशी तू असती कोणाची कोण कोण्या जागा राहशी जाण राजगृहा येण्या कारण सांगे मजसी माऊली। बोले वृद्धारूपी लक्ष्मी जगदीश द्विज स्वामी द्वारके राहतो आम्ही कमला नामे ओळखी पूर्वजन्मी तुझी राणी वैश्यभार्या होती जाणी संघर्ष करी रात्रंदिनी ऐसे जिवंत यांचे वैश्य होता महाक्रोधी रोज रोज पत्नीसी मारी नाना परी छळ करी अन्न पाणी ते मिळेना
तेणे नारी संतापली, गृहा टाकोनी निघाली. राणी वनी भटकली, दया येई मदतीची. मी जाऊनी तिजपाशी, पुसले तिच्या दुःखाशी. उपदेश केला तिजसी, तिचे समाधान करी. व्रत देई सुख शांती, लक्ष्मी व्रताची महती. सांगितली तिजसाठी, पूजाविधी कथियली. वर्ते सांगितल्या रीती, करी श्रद्धेने ती भक्ती. लक्ष्मी व्रती आचरी, झाली ती लक्ष्मी प्रसन्न. दारिद्र्य ते फिटले, कलह तेही संपले. धनधान्य गृही वसे, आनंद झाला श्रीकृपे. श्री महालक्ष्मी व्रत आचरती, भाग्या नवती क्षिती. दोघे लक्ष्मी लोका जाती, श्रीकृपे करोनिया. जेवढे वर्षे केले लक्ष्मी व्रत, तेवढी सहस्र वर्षे वैभवात. राहुनी जन्मली राजकुळात, पूर्व पुण्ये लक्ष्मी व्रताची या. नाना सुखे नाना ऐश्वर्य, भोगाया मिळे त्या राणीस. भुलोनी ऐश्वर्य सुखास, विसर पडे त्या व्रताचा. लक्ष्मी व्रताचे स्मरण, कराया आले मी जाण. सांग माझे आगमन, विस्मृती तुझ्या राज्ञीला. ऐकोन तियेचे वच, कौतुक झाले दासीस. श्रद्धेने विचारी वृद्धेस, लक्ष्मी व्रताची महती. जोडोनिया दोन्ही कर, दासी विनवी वृद्धेस. सांगे मज लक्ष्मी व्रत, कैसे केव्हा आचरावे. लक्ष्मी वृद्धा रूपेधारी, प्रसन्न होई दासीवरी. व्रताची महती सारी, कथन करी संक्षेपे. मासा माझी मार्गशीर्ष, त्यास असे ईश्वरी अंश. तोची योग्य लक्ष्मी व्रतास, श्रेष्ठ पद मानिला. गुरुवारी मासा माझी, वसा घेई राही व्रतस्थ. मन राखी शांत स्वस्त, शुद्धाचरणी वर्तावे. जलपूर्ण कलश वा घागर घेई, तया माझी पैसा सुपारी दुर्वा घाली. हळद कुंकुमाची बोटे लावावी कलशांच्या अष्टदिशांनी. 5 वृक्षांच्या फांद्या आणि त्या कलशा माझी नीट ठेवी. स्वच्छ अशा पाटावरी तांदूळ थोडे पसरवी. जमीन सडा संमार्जना करी, बैठक त्यावरी पाटाची करी. शोभवा रांगोळी रेखावी, कलश ठेवावा पाटावरी. महालक्ष्मीचे आराधन, प्रेमभावे करावे पूजन. महालक्ष्मी तिची महाकाली जाण, तिची महासरस्वती. जो महालक्ष्मीची पूजा करी, तयावरी कृपा करी निर्धारी. या कारणास्तव पूजा सत्वरी, जगन्माता सर्वदा. ती भक्तवत्सला जगन्माता, तियेची पूजा करावी तत्वता. अर्घ्यादी भूषणे गंधाक्षत्रा, पत्र पुष्प धूप नैवेद्य द्यावे. राजोपचारे यथाशक्ती, भावे पूजावी महाशक्ती. सकर्पूर तांबूल अर्पण, भक्तिभावे करावे जाण. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः म्हणावे. श्री महालक्ष्मी मातेचे पूजन करावे. दूध फल मिष्टान्न ठेवावे. नैवेद्य अर्पावा लक्ष्मी माये. मग देवीची आरती करी, मनोभावे ती प्रार्थना करी. श्री लक्ष्मी माते इच्छा सांगावी, जेणे होई कृपा तुझवरी. भगवती लक्ष्मी माते सेवा करी यथामते. यथाशक्ती तव भक्ती, मान्य करी तू माऊली. मी बालक अज्ञ म्हणूनी, सेवेत चूक क्षमा करूनी. भक्तासाठी येई ग धावनी, प्रसन्न होई आम्हावरी. कृपा करी आम्हावरी, तू राहावे घरोदारी. दारिद्र्य दुःख निवारी, सुखी ठेवी सकळिका. विपुल होस धनसंपत्ती, कधी न येई आपत्ती. दीर्घायु असो संतती, भाग्य तेजस्वी करी. कमळासने सुरपूजिते, शंख चक्र गदा हस्ते. महामाये जगन्माते, महालक्ष्मी नमोस्तुते. ऐसी करावी प्रार्थना, घाली साष्टांग नमना. पूर्ण होतील कामना, व्रत ऐसे आचरिता. उपवास करी दिवसाशी, दूध फळ आहार करी. मनी घे श्रीनाम परी, जेणे लक्ष्मी कृपा करी. सायंकाळी करी गोपूजन, करी महानैवेद्य अर्पण. मग जेवी तू आपण, सहकुटुंबे आनंदे. दुसऱ्या दिनी कलश जल, ओती विहिरी वा नदी जली. 5 फांद्या त्या 5 ठिकाणी, एक एक ठेवी तू. तू घरी परत येशी, पूजा केली ज्या ठाई. हळद कुंकू वाहोनी, नमस्कार भावे करी. ऐकोनी झाली दासी संतुष्ट, बोले तुझ दिले बहु कष्ट. परीन होसी तू रुष्ट, क्षमा करी वृद्ध माये. आता जाई राणीपाशी, निरोप देई तिजसी. तेथे थांब तू जराशी, राणी येई झड करी. परी त्या शूद्र राज्ञीला, वैभवाचा गर्व झाला. वृद्धेचा निरोप गेला, येई ते गर्व करोनी. राणी म्हणे काग तेरडे, कशास येई मजकडे.
कोण ऐकी तुझे पवाडे, निघोने जाई येथोनी. लक्ष्मी बोले त्या राणीसी, राजवैभवे माझसी, उद्दाम उन्मत्त होशी, विसरली पूर्वस्थिती. आज अति शुभ दिन, लक्ष्मीचा करी हा जाणा. केलास तू अपमान, फळ भोगे तयाचे तू. ऐकोनी ती शापवाणी, रागे लाल झाली राणी. वृद्धे करी मारहाणी, अद्वात वद्वा बोलली ती. वृद्ध नारी लक्ष्मी माता, मनी म्हणे इथे आता. क्षणभरी न थांबता, जाई सत्वरी स्वस्थाना. लक्ष्मी निघाली तेथोनी, शांबाला ती सामोरी. दोघा दृष्टी भेट झाली, सुदैव होते कन्येचे. वृद्धेकडून तिजला, राजगृही त्या वृत्ताला. कळला शांबालेला, क्षमा याची ती बाला. देखुनी सालस बाला, वृद्धे कळवळा. लक्ष्मीव्रताचा तो असा, सांगितला तिज लागी. दिन असे मार्गशीर्षातला, गुरुवारच असे पहिला. तो लक्ष्मीनारायण पूजिला, राजकन्येने भक्तिभावे. अखेरच्या मग गुरुवारी, लक्ष्मी कृपा करी तिजवरी. मनातली तिची इच्छा सारी, परिपूर्ण करी ती झाली. सिद्धेश्वर नामेंद्रूप, मालाधर त्याचा पुत्र. राजकन्ये मिळेवर, विवाह होई तयांचा. द्रुपकन्या सुखी झाली, आनंदे नांदू लागली. कृपा ती लक्ष्मी माऊली, तया सतत लाभली. भद्रश्रवा नृपा आणि सूरजचंद्रिका राणी. लक्ष्मीच्या शापे करोनी, दारिद्र्य आले दोघासी. हा म्हणत राज्य जाई, वैभव ते नष्ट होई. 18 विश्वे दारिद्र्य येई, अन्नान्न दशा पातली. लक्ष्मी करी अवकृपा, न चाले ती कोणाची मात्रा. फळे येती ती स्वकर्मा, भोगावी लागती जगी. राजा राणी ती म्हणून, दुःख भोगी क्षणोक्षणी. हालाहाल रात्रंदिनी, भोगे काय ते सुचेना. राणी ती विचार करी, ती बोलली नरपती, जामात आपला भला. सहाय्य मागावे तयाचे, जाई तया राजगृही. सांगा ही दुर्दशा सारी, दया उपजे अंतरी. सहाय्य काही आजी करी, तैसा तो राजा निघाला. जामात नगरी आला, विश्रांती घ्याया बैसला. नदी काठी तो ऐकला, राजगृहातील दासी. आल्या होत्या त्या पाण्यासी, पाहती भद्रश्रव्याशी. करीती त्या वास्तुपुशी. कोठोनी झाले आगमन, आहात कोणाचे कोण. आपली सांगे नाम संपूर्ण, ऐकोनी करू मार्गदर्शन. वदनी शोभे राजलक्षण, परिदशा असे हीन दिन. सत्य असेल ते सांगी जाण, करा मन मोकळे सत्वरी. ध्रुव पाहित्या दासी ते, सांगे सर्व नाते कोते. नवल होई ऐकोनी, धावत जाती त्वरेने. राजगृही शांबाला, ध्रुव वृत्तांत ऐकला. सर्व ऐकोनीस तिला आश्चर्य होई बहुत. शांबाले काय केले, मेनका दासीस बोले. वस्त्रभूषणे घेऊनी, पित्यास माझे आणि. भद्रश्रवा आणि राजद्वारी, सत्कार तयाचा करी. सर्व दासदासी सेवे करी, होते तत्पर नृपाच्या सेवेला. पंचपक्वानाचे ते भोजन, तैसे कराया मनोरंजन. मधुर गीत वाद्य नर्तन, सर्व सिद्ध होते नृपसेवे. काही दिवस राहुनी, पाहुणचार घेऊनी. राजा चाले परतोनी, आपल्या त्या नगरासी. जाताना त्यासी कन्येने, हंडा भरोनी द्रव्याने. पित्या देई प्रेमाने, वंदन करी पित्याची. राजा मनी संतोष होनी, स्वधामा पोचे येऊनी. बोले आपल्या पत्नीसी, द्रव्य देखजे आणले. हंडा पाहे उघडोनी, आश्चर्य आले घडोनी. द्रव्य ते नष्ट होऊनी, तयाचे कोळशे होती. सूरजचंद्रिका अहंकारी, अपमान ती लक्ष्मीचा करी. म्हणूनच अकल्याण होई, झाले होते सर्व लक्ष्मी सत्ते. कन्या शांबाला लक्ष्मी भक्त, आर्या झाली नाही उन्मत्त. राजगृही त्या वैभवित्त, विपुल असे भरभरोनी. सूरजचंद्रिका होई भिकारी, जाई एकदा कन्येच्या घरी. तेव्हा माते कुशल विचारी, कन्या प्रेमे करोनी ती बाला. मातेस करी नमन, करी आदर सत्कार. दिन असे गुरुवार, मार्गशीर्ष मासातला. लक्ष्मीव्रत शांबाला, करी भक्ती राजभार्या. मातेसी करवी व्रता, भावभक्ती करुनिया. माता नाही काही दिवस, निघाली सूरजचंद्रिका. लक्ष्मीव्रत केले म्हणून, श्रीमंती लाभली तिजसी. पुढे काही काळ वर्तता, माहेरी येई शांबाला. परी तिथे विचित्र आला, अनुभव मातृकृतीचा. न देता द्रव्य पित्यासी, कोळशे देशी तयासी. रिक्त हस्ते धाडिलेसी, म्हणून मात कोपली. त्या शांबालेला काही, माहेरी न कोणी पुसी. स्वपुत्रीच्या भेटीसही, आली नाही माता राणी. तरी त्या शांबालेला,
मातेचा राग न आला. सत्वरी ती पतिगृहाला आली गेल्या पाऊली. निघताना करी गोष्ट घेई तोडे तेथे मीठ. मग ते धरोनी नीट निघाली आपले नगरी. येऊनी पोचे राजमंदिरी. राजा मग बोलेस विचारी. गेली होतीस तुझ्या माहेरी काय आणले राणी तेथोनी. ती त्यावरी उत्तर दे राज्याचे मी साराणी. नवल होई ते ऐकोनी श्यामबालेच्या पतिप्रती. तो बोलिला पत्नीला पाहू ते दाखवी मला. ते ऐकोनी श्यामबाला म्हणे धीर थोडा धरा. मग सांगोनी आचार्यासी भोजन अळणी करवी. पती ते भोजना बैसवी. चकित झाला तेव्हा तोही. श्यामबाला काय करी ताटा थोडे मीठ वाढी. तेव्हा वस्तू ताटातली रुचकरशी लागली. बाला खरी चतुर म्हणे हेची राज्यसार. मनी करिता विचार नृपासही पटले ते. मग त्या उभायतांनी लक्ष्मी स्मरण करोनी भोजन केले आनंदोनी. सुखे ती नांदू लागली असे महालक्ष्मी व्रत. फलदायी सदोदित करी श्रद्धे जीवनात. सुख लाभेल जगात प्राप्त होई सुख समृद्धी. धनधान्याची होई वृद्धी ऐसी व्रताची या प्रसिद्धी. असे सर्वत्र भूवरी स्त्री पुरुष भाविक जन. लक्ष्मी व्रताचे आचरण त्या ठेवी वैभवात जाण. सत्य सत्य वज हेही ऐसे प्रत्यक्ष लक्ष्मीने सांगितले स्वमुखे. पद्मपुराणी विस्तारे असे वर्णिले सर्वही. धनधान्य लाभासही सौख्य ती मिळावयासी. इच्छा पूर्ण भावयासी लक्ष्मी व्रत करावे. करोनी भावे लक्ष्मी पूजन. हा महिमा करावा पठण किंवा करावे याचे श्रवण. म्हणजे फळ लाभेल हाती. ऐसे लक्ष्मी व्रत केल्यावरी यापुढे प्रत्येक गुरुवारी दिवसा माझी एकदा तरी महिमा हा पठण करी. श्री महालक्ष्मी ती होता प्रसन्न. देईल समृद्धी धनधान्य. भूमी गृह ऐश्वर्य वाहन लाभेल लक्ष्मी कृपेने. ऐश्वर प्राप्त झाल्यावरी करू नये ती शिरजोरी. नम्रतेने गुरुवारी लक्ष्मी व्रता आचरी. करावे स्वतः हे व्रत सांगावे आप्त स्वकीया. तयाकडून करवावे धनलाभ सर्वा होई. असा असे श्री लक्ष्मी व्रताचा महिमा. मालती दत्तात्रय करी वर्णना म्हणून करी ओम श्रीम नमहा. रोज सकाळी रात्री सहस्र लक्ष्मीचा करील जो हा मंत्र. सुख समृद्धी सिद्धी लाभत महालक्ष्मी कृपा तयावरी. ओम श्रीम नमहा लक्ष्मी मंत्र संकल्प सिद्धी साक्षात. सहस्र जप रोज करी नित्य नेमे करोनिया. श्री भक्त मालती दत्तात्रेय ग्रंथ लिहवी लक्ष्मी स्वस्फूर्ती. वाचिती ऐकती वाजे भक्ती. कृपा करी श्री लक्ष्मी माता. श्री महालक्ष्मी अष्टक. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते. शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासूर भयंकरी. सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी. सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धिबुद्धी प्रदे देवी भुक्ती मुक्ती प्रदायिनी. मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यंतर्हिते देवी आद्यशक्ती महेश्वरी. योग जय योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे. महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मासन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी. परमेशी जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते. जगतस्थिते जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते. श्री महालक्ष्मी आरती. जय देवी जय महालक्ष्मी. वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी करवीर पुरवासिनी सुरवर मुनिमाता. पुरवर वरदायिनी मुरहर प्रियकांता.
कमलाकारे जठरी जन्मविलाधाता सहस्रवदनी सुंदरनपुरे गुणगाता जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापकरूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी मातुलिंगगदाखे टकरविकिरणी झळके हाटक वाटी पियुष रसपाणी माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी शशिधर वदना राजसमदनाची जननी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापकरूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी ताराशक्ती अगम्य शिवभजका गौरी सौख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निजबीजा भरिते सरिते अगदुरिते वारी मारी दुर्घट असुरा भवदुस्तरतारी वारी माया पटल प्रणवत परिवारी हे रूप चिद्रूप तद्रूप दावी निर्धारी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापकरूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी चतुरानने कुशित कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माते माझे निज भाळी उसोनी चरणांतळी पदसुम्ने क्षाळी मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापकरूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी अथ श्री महालक्ष्मी व्रत संपूर्णम श्री महालक्ष्मी अर्पणामस्तु।